वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृज्ञानवंग्म्यं वंदे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं. आता वराह अवतार हा विष्णूचाच असल्यामुळे आपण आता विष्णूची स्तुती केली आहे. आता हे दोन मुनी होते, त्यातले वसुराजाची कथा ऐकली. दुसरे आहेत रैभ्य मुनी, त्यांची पुढे कथा काय झाली ती पृथ्वीला वराहाने सांगितलेली आहे. ती ऐकूया. कथाभाग 6. यानंतर कथेचं नाव आहे रैभ्य मुनींचे ऊर्ध्व लोकगमन. यानंतर पृथ्वीने विचारले, भगवन मुनिवर रैभ्यांनी वसूच्या सिद्धीची वार्ता ऐकून काय केलं? तेव्हा वराह म्हणाले, तुला सांगतो. तपोधन रैभ्य मुनींनी सर्व वार्ता त्यांनी पृथ्वीस सांगितली. राजा वसूची सिद्धी प्राप्ती ऐकून रैभ्य मुनी पवित्र अशा पितृतीर्थास गयेस गेले. म्हणजे आता हा कुठे गेला होता? पुष्करला गेला होता. अजमेर कुठला भाग आला? हा मध्य प्रदेशात असेल. आणि हा कुठे गेला तर गया कुठे आहे? आता बिहारमध्ये आहे. त्या गयेला गेले. तिथं पितृतीर्थ आहे, माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना. गयावर्जन करायसाठी लोक पितरांचं श्राद्ध पिंडदान करण्यासाठी गयेला जातात. सिद्धीप्राप्ती ऐकून रैभ्यमुनी पवित्र अशा पितृतीर्थास गयेस गेले. तेथे त्यांनी भक्तिपूर्वक पितरांना पिंडदान केले. अशा रीतीने पिंडदान करून त्यांनी अत्यंत उग्र अशी तपश्चर्या केली. त्यावेळी विमानावर आरूढ होऊन एक महायोगी त्यांच्यापाशी आला. त्याचे शरीर दैदिप्यमान होते. त्याचे परम उज्ज्वल विमान सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. विमानावरील तो तेजोमय पुरुष पाहून परमाणू तुल्य असून त्या मुनींना तो म्हणाला, सुब्रता, तू कोणत्या उद्देशाने ही उग्र तपश्चर्या करीत आहे? म्हणजे तो विमानात आलेल्या पुरुषाने त्यांना विचारलं की तू काय कारणानं ही तपश्चर्या करत आहेस? योगीश्वर, आपण कोण आहात हे आपण मला कृपा करून सांगावे, असे त्यांनी पण विचारलं. कोणी? रैभ्यांनी. कारण तू एवढे म्हणून तो सूक्ष्म पुरुष वाढू लागला. म्हणजे जो सूक्ष्म पुरुष तिथे आला होता विमानामध्ये बसून आणि एकदम तेजस्वी, त्याने आपल्या शरीराने पृथ्वी आणि आकाशाचा मध्यभाग व्यापून टाकला. त्याच्या सूर्यासारख्या तेजस्वी विमानानेही सर्व भूगोल आणि खगोल, बघा शब्द कसे वापरलेत. भूगोल म्हणजे जमिनीवरचा आणि खगोल म्हणजे आकाश, हे व्यापून टाकलं आहे. तेव्हा रैभ्यांनी आश्चर्ययुक्त होऊन त्या योगी पुरुषास विचारले की योगीश्वरा, आपण कोण आहात? आपण मला कृपा करून सांगावे. मग ते काय म्हणाले, रैभ्य, मी ब्रह्मदेवाचा पुत्र सनतकुमार आहे. सनकादिकनंदन, सनकनंदन, सनतकुमार हे तिघ आहेत भाऊ. ते रुद्र माझा ज्येष्ठ बंधू आहे. माझा निवास जनलोकात असतो. तपो आराधना प्रेमाने वश होऊन मी आपणापाशी आलो आहे. वत्सा, तू ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा विस्तार केला आहेस. तुम्ही धन्य आहात. योगीराज, आपणास माझा नमस्कार असो. हे सारे विश्वच आपलं रूप आहे. आपण प्रसन्न होऊन मजवर दया करा. योगेश्वरा, मला सांगा, मी आपणासाठी काय करू? आताच आपण मला धन्य धन्य म्हटलं, त्याचं काय रहस्य आहे? सनतकुमारांनी हे रहस्य समजावून सांगितलं. ते म्हणाले, रैभ्या, आपण गयातीर्थात जाऊन वेदमंत्राचं उच्चारण करून विधीपूर्वक पिंडदान करून पितरांना तृप्त केलं आहे. श्राद्ध कर्माच्या अंगभूत व्रताचं विधान, जप, हवन इत्यादी विधी तुम्ही केलेले आहेत. म्हणून तुम्ही ब्राह्मणात श्रेष्ठ आणि धन्यवादास पात्र आहात. याविषयी एक आख्यान आहे, ते आपण ऐकावं. असं म्हणून सनतकुमारांनी एक आख्यान रैभ्यांना ऐकवलेलं आहे. विशाल नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या नगरीचे नावही विशाला होते. तो राजा निसंतान होता. शत्रूचा पराभव करण्याची इच्छा मनात धारण करणाऱ्या त्या राजाने मनात पुत्रप्राप्तीची इच्छा केली. त्याने श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलावून त्यांना पुत्रप्राप्तीचा उपाय विचारला. त्या ब्राह्मणाने म्हटले, राजन, पुत्रप्राप्तीसाठी गयेत जाऊन खूप अन्नदान कर, पितरांना तृप्त कर. असं करण्यानं तुला अवश्य पुत्र होईल. तो महान दानी आणि सर्व भूमंडलावर राज्य करणारा, शासन करणारा असेल.
ब्राह्मणांचे हे बोलणे ऐकून विशाल नरेशास अत्यंत आनंद झाला. सूर्य महानक्षत्रात आला तेव्हा त्या नरेशाने गयेला जाऊन नाना विधिविधानाने भक्तिपूर्वक असे पितरांना पिंडदान केले. एवढ्यात त्याने आकाशात श्वेत, पीत आणि कृष्ण वर्णाच्या 3 पुरुषांना पाहिले. त्यांना पाहून राजाने विचारले, आपण कोण आहात? म्हणजे जेव्हा त्यानं गयेला गेला आणि आपल्या पितरांसाठी दान केलेलं आहे, पिंडदान केलं, तेव्हा त्याला आकाशामध्ये पांढरा, पिवळा आणि काळा असे 3 पुरुष दिसले. आता हे कोण आहेत बघा, खरे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आपण कोण आहात म्हणून त्याने विचारलं. मग एकाने काय सांगितलं, राजन, मी तुझा पिता आहे. श्वेतपुरुष सांगू लागला, माझे नावही सीत आहे, माझा वर्ण श्वेत आहे, माझी कर्म देखील श्वेत म्हणजे उत्तम आहेत. म्हणजे राजा, मी तुझा वडील आहे, पिता आहे, माझं नावच सीत आहे आणि माझी कर्म पण माझ्यासारखीच पांढरे शुभ्र आहेत. हा लाल रंगाचा पुरुष दिसतो तो माझा पिता आहे. त्याने मोठी निष्ठुर कर्म केली आहेत आणि तो ब्रह्महत्यारी आणि पापाचारी आहे. त्यानंतर हा तिसरा जो सज्जन आहे तो तुझा प्रपितामह, म्हणजे मी पिता, माझा वडील, तुझा आजोबा आणि तुझा पणजोबा असे आम्ही तिघं आलो आहोत. ह्या पणजोबाचं नाव काय आहे? अधीश्वर आहे. तो कर्म वर्ण या बाबतीत कृष्ण आहे. तिसरा पीत नाही, लाल दिसला. वर इथं पीत म्हणजे पिवळा सांगितला आहे आणि कृष्ण म्हणजे काळा, पण खालच्या उल्लेखामध्ये लाल रंगाचा आहे. तो त्याचा वडिलांचे वडील आणि हे आहेत आजोबा आणि पणजोबा. तर हे म्हणे कर्माने पण काळे होते, यांची सगळी कर्म पण कृष्ण कर्म, काळे कर्म. याने पूर्वजन्मात अनेक वयोवृद्ध ऋषींचे वध केले. हे 2 पिता आणि पुत्र अविची नावाच्या नरकात पडले आहेत. म्हणजे माझे हे दोन्ही पिता आणि मी स्वतः, हा स्वतः का पडला? अविची नावाच्या नरकात हे पडले आहेत पिता पुत्र, म्हणजे आजोबा आणि त्याचे वडील. हे माझे पिता, त्यांचे पिता दीर्घकालात नरकात पडले होते, पण तू गयेत पिंडदान केल्याने तिघांचीही मुक्तता झाली आहे. शत्रुदमन पिंडदान करताना तू मी आपल्या पितामहास, प्रपितामहास तृप्त करण्यासाठी हे जल समर्पित करतो असे म्हणून जल दिले. त्याच्या प्रभावाने आम्ही एकत्र येऊन इथे तुझ्यासमोर हजर झालेलो आहे आणि चर्चा करू शकतो आहे. आता मी या गया तीर्थाच्या प्रभावाने पितृलोकात जात आहे. या तीर्थात तू पिंडदान केल्यानं तुझे पितामह, प्रपितामह आता उत्तम गतीस पावलेले आहेत. या गया तीर्थाचं महात्म्यच असे आहे की इथं पिंडदान करून पुत्र आपल्या ब्रह्महत्यारा पित्याचा देखील उद्धार करू शकतो. वत्सा, यामुळंच या दोघांना, तुझे पितामह आणि प्रपितामह यांना घेऊन मी तुला पाहण्यासाठी इथे आलो होतो. बघा, जेव्हा पिंडदान आपण करतो कधी पण, जे आपलं भाद्रपदातलं येतो 15वडा तेव्हा किंवा श्राद्ध पक्षाला वगैरे, तर ते नेहमी 3 पिंड करतात. म्हणजे एक त्या व्यक्तीचा, त्याच्या वडिलांचा आणि त्याच्या वडिलांचा, अशा 3 पिढ्या करतात. त्याचा उल्लेख इथं आला आहे की 3 पिढ्यापर्यंत तुम्ही केलेलं ते पोहोचत असतं. इतके आख्यान ऐकून सनत कुमार रैब्य मुनींना म्हणाले, यामुळंच रैब्या, मी तुला धन्य म्हटलं. गया तीर्थात एकदा जाणं व तिथं पिंडदान करणं हे परम असं दुर्लभ कृत्य आहे. जर तुम्ही इथं प्रतिदिन उत्तम कार्याचं संपादन केलं, म्हणजे माणूस एकदा जाऊन जरी गयावर्जन केलं तर ते उत्तम कृत्य आहे. तो तर राजा तिकडेच राहिला होता ना, ते रैब्य मुनी. तुम्ही प्रतिदिन म्हणे उत्तम कार्य केलेलं आहे. मुनीवर, तुम्ही गदाधर रूपात विराजमान असणाऱ्या साक्षात भगवंताचं दर्शन घेतलं आहे. तुमच्या या पुण्याबद्दल मी आणखीन काय सांगू? द्विजवर या गया क्षेत्रात साक्षात गदाधर निवास करतात, म्हणून सर्व तीर्थात याची प्रसिद्धी आहे. आता आम्ही पण गया करून आलो, गया वर्जन करून आलो आम्ही जाऊन. आणि इतर ठिकाणी बघा, काही श्राद्धविधी असेल तर देवळाच्या बाहेर असतो, पण तिथं विष्णूचं हे आहे, पद आहे, पद, आणि त्या पदावर ते पिंडदान केलं तरी चालतं. म्हणजे तिथंच करतात ते सगळे पिंड, त्या विष्णूच्या पदावर टाकले जातात आणि मग ते सांगतात की आता तुम्ही कधी या तुमच्या पितरांचं करण्याची गरज नाही, ते सगळे स्वर्गलोकाला किंवा वैकुंठाला गेले. आणि त्याचंच प्रतिरूप आहे आपल्याकडे पंढरपूरला. तिथे पण जो गोपाळपुरा नावाचा भाग आहे तिथं पण विष्णूचं पद आहे. तिथं पण पायाचा ठसा आहे आणि तिथं पण याच्या महिन्यामध्ये, दिवाळी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो काळ आहे कार्तिकाचा, त्या काळात भगवान तिथे असतात असं म्हटलं जातं. भगवान वराहाने पृथ्वीस सांगितले. पृथ्वी इतकं म्हणून महायोगी सनतकुमार तिथून अंतर्धान पावले. तेव्हा मुनिवर रैब्यांनी गदाधराची स्तुती करण्यास प्रारंभ केला. कारण त्यांनी सांगितलं ना,
गयेला कोण आहेत तर गदाधर आहेत. रब्बे मुनींनी केलेली ही गदाधर स्तुती शेवटी स्तोत्र मंजुषेत दिलेली आहे. मुनीवर रब्बे मुनी महान बुद्धिमान होते. जेव्हा त्यांनी अशा प्रकारे गदाधराची प्रार्थना केली तेव्हा ते त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्यांची मूर्ती पितांबराने सुशोभित होती. ते गरुडावर आरूढ झाले होते. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे शोभत होती. तेथे येऊन मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले, द्विजवर रैभ्य, तुमची भक्ती, स्तुती आणि तीर्थस्नानाविषयी तीर्थस्नान विधी वगैरे पाहून मी संतुष्ट झालो आहे. तर तुमची काय अभिलाषा आहे ती मला सांगा. त्यावर रैभ्य मुनी म्हणाले, देवेश्वरा, आता मला तिथं सनकसनंदन आदी मुनी राहतात त्या लोकात मला जायचं आहे. मला तिथे निवास करण्याची अनुज्ञा द्यावी. भगवान, आपल्या कृपेनं मी अशा लोकास जाण्याची इच्छा करीत आहे. विप्रश्रेष्ठा, ठीक आहे, तसंच होईल, असे म्हणून भगवान अंतर्धान पावले आणि प्रभूच्या कृपा प्रसादाने त्याच क्षणी रब्बे मुनींना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. ते सनकादिकाच्या लोकात निघून गेले. भगवान श्रीहरीचे हे गदाधर स्तोत्र रब्बे मुनीच्या मुखातून उच्चारले गेले आहे. जो मनुष्य गया तीर्थावर याचा पाठ करील त्याला पिंडदानापेक्षा देखील मोठ्या फळाची प्राप्ती होते. अशा रीतीने हा कथाभाग इथे समाप्त झालेला आहे.